नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही घटना घाईनं घडल्या. पुण्याच्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेनं श्री शाहू मंदिर महाविद्यालय 3-4 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. उषाताई म्हणजे डॉक्टर अनुराधा पोद्दार यांनी त्या कॉलेजची नोकरी सोडून SP कॉलेजमध्ये स्वीकारली होती. त्यामुळं मराठीच्या प्राध्यापकाची एक जागा मोकळी झाली होती. शिक्षण परिषदेच्या कार्यकारिणीवर असलेल्या अक्का म्हणजेच डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी मला शाहू कॉलेजात येऊ शकाल का अशी विचारणा केली होती. मी तिथं यावं अशी कार्यकारिणीचे अध्यक्ष दादांची म्हणजे विठ्ठलराव घाट्यांची इच्छा होती. ही दोन्ही माणसं माझी हितचिंतक. अक्कांना आणि त्यांचे वडील कृभा बाबर यांना माझं रेडिओवरून आणि नियतकालिकांतून प्रसिद्ध होणारं ग्रामीण साहित्य मनापासून आवडत होतं. त्या वाङ्मयीन प्रेमापोटी त्यांनी आपल्या समाज शिक्षण मालेतून माझं काही साहित्य प्रसिद्धही केलं होतं. स्नेहसंबंध वाढले होते. दादांना माझ्या कविता अतिशय आवडत होत्या. असा मी उषाताईंचा आवडता विद्यार्थी आहे याचा त्यांना अभिमान होता. मी पुण्यात आलो तर माझ्या वाङ्मयीन विकासाला चालना मिळेल असं या दोघाही ज्येष्ठ साहित्यिकांना वाटत होतं. मलाही त्यांचा हा विचार पटला. मी येतो म्हणून कळवलं. ताबडतोब हजर होण्यासंबंधीचे पत्र मला आलं. पुण्याचं असं विचारणा करणारं पत्र आल्यावर माझ्या मनानं पंढरपूर सोडण्याचा निर्णय घेतला. या पत्रव्यवहाराच्या काळातच रय शिक्षण संस्थेनं मला असिस्टंट प्रोफेसर या पदाची 2 वर्षात बढती देऊन कराड येथील कॉलेजवर नेमणूक केल्याचं पत्र पाठवलं. मी बुचकळ्यात पडलो. पंढरपूरपेक्षा कराड हे कागल कोल्हापूरला कितीतरी जवळ होतं. त्यामुळं आपल्या भागात आल्याचा आनंद मिळाला असता. पगारही एकदम वाढला. पुण्याची नेमणूक ही फ्रेश लेक्चरर म्हणून मूळारंभ पगारावरच होती. त्यामुळं आर्थिक नुकसान होणार होतं, पण मला पुण्याचं आकर्षण होतं. अनेक मित्रांशी चर्चा केली तर उलटे सल्लेच जास्त मिळत लागले. नुसत्या आकर्षणाला काहीच अर्थ नसतो, तो एक मोह असतो. रयतमध्ये राहिलात तर फायदा होईल. बहुजन समाजाची सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. पश्चिम महाराष्ट्रभर पसरलेली आहे. ग्रामीण विभागात आहे. त्यामुळं खेड्यापाड्यातून पसरलेल्या ग्रामीण समाजासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. पटकन प्रमोशन मिळालं आहे, पगार वाढला आहे, असं दुसऱ्या कुठल्याही संस्थेत होणं शक्य नाही. त्याला जागा मिळणं महाकठीण. मिळाली तर भरमसाठ भाडी, ॲडव्हान्स, डिपॉझिट, पागडी यांसारखी झंझट पाठीमागे लागणार. त्यात फ्रेश लेक्चरर म्हणून अपॉइंटमेंट. त्यामुळे आर्थिक नुकसान. स्मिताच्या शिक्षणासाठी खर्च होणार. या सगळ्या गडबडीत पगारही पुरे होईल की नाही या शंकाच आहे. मग घराकडे काय पाठवणार? थंड डोक्यानं 8 दिवस विचार केला तरीही माझं पुण्याचं आकर्षण कमी होईना. वाटू लागलं हे सगळं खरं असलं तरी माझ्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा विकास खऱ्या अर्थानं पुण्यात जसा होऊ शकेल तसा ग्रामीण विभागात होऊ शकणार नाही. पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात माझ्या साहित्यिक महत्त्वाकांक्षेची पूर्तता सर्वार्थानं होऊ शकेल. पुण्याच्या या वातावरणाला बाहेर कुठेही तोड नाही याचा मला अनुभव आला होता. मी सर्व प्रकारचे तोटे पत्करून पुण्यास येण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या श्री शाहू मंदिर महाविद्यालयात 1963च्या जूनमध्ये दाखल झालो. तरीही पंढरपूर सोडताना वाईट वाटलं. गावच्या जशा मर्यादा जाणवल्या होत्या तसं गावानं प्रेमही दिलं होतं. माणसं साधेपणानं जगणारी. त्यामुळं जीवघेणी स्पर्धा तिथं नव्हती. ती नसल्यामुळं माणसं माणसाला माणूस म्हणून ओळखत होती. इतरांविषयी आस्था, सहानुभूती, प्रेम, आदर दाखवत होती. त्यामुळे परस्परांना जगायला बळ येत होतं. अपुऱ्या तरतुदीत संसार करतानाही आनंद होत होता.
एकमेकांशी होणाऱ्या गप्पात घरगुती अडीअडचणी, व्यथा, उणिवा विसरल्या जात होत्या. या सगळ्या सोशिकतेला पंढरपूरचं विठोबा हे मूळ अधिष्ठान होतं. वातावरणात भावनिकता काठोकाठ भरलेली होती. विठ्ठलाचे अस्तित्व विशेष जाणवत होतं. त्याचा कितीतरी आधार माणुसकी जगण्यासाठी होत होता. या सगळ्याचा अनुभव मला तिथं भेटलेल्या माणसातून, मित्रातून, विद्यार्थ्यांतून येत होता. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शेवटच्या भेटीत आपल्याला घरी नेऊन प्रेमानं निरोप दिला. रयतनं मला प्राध्यापकाचा अभिमानास्पद शिक्का मारला. सामान्य ग्रामीण जनतेवर प्रेम करायला शिकवलं. संस्थेसाठी आर्थिक, शारीरिक, बौद्धिक झीज सोसून सेवावृत्ती वाढवायला शिकवलं. रयतमध्ये होतो हा मान उंचावणारा वारसा दिला. प्राचार्य तोडमल यांनी मला पुण्यात माझ्या अभ्यासवृत्तीचा व लेखनशक्तीचा निश्चितपणे विकास होईल याची खात्री दाखवली. त्यांनी प्रेमळपणे काही सूचना दिल्या. पंढरपूरचं संचित घेऊन पुण्याला आलो. एका लॉजमध्ये उतरलो. प्रथम खटपट करून MES म्हणजेच गरवारे कॉलेजमध्ये स्मिताला FY BAच्या वर्गात प्रवेश घेतला आणि मुलींच्या वसतिगृहात तिची व्यवस्था केली. तिचा राहण्याचा प्रश्न सुटला. दोघांचीही तात्पुरती व्यवस्था लागल्यावर जागेच्या शोधासाठी भटकू लागलो. वर्तमानपत्रातील जाहिराती पाहून जागा शोधू लागलो. हाऊस एजंटना गाठून नव्या जागा बघितल्या. एक गोष्ट लक्षात आली की सदाशिव, नारायण, शनिवार या पेठेत मला जागा मिळणं जवळजवळ अशक्य होतं. चौकशी झाल्यावर माझं हळूच आडनाव विचारलं जाई आणि मी ब्राह्मण नाही असं लक्षात येताच 4 दिवसांनी या, विचार करून सांगतो असं प्रेमळ भाषेत सांगितलं जाई. उगीच भाबड्या आशेपोटी 2-3 ठिकाणी गेलो. चांगल्या वस्तीत जागा घेण्याचा विचार होता. वाटत होतं आपल्याला आता पुण्यात राहायचं आहे. मुलाबाळांवर चांगले संस्कार होण्यासाठी चांगल्या वस्तीत राहिलं पाहिजे. आपल्या शेजारी सुसंस्कृत माणसं असली तर त्यांचा त्रास आपल्याला होणार नाही. झाला तर फारच कमी होईल. पण निराशा पदरी पडली. माणसं प्रत्यक्ष जात पाहतात. माझा पेशा आता जातीचा राहिला नाही. मी आता सुशिक्षित आणि संस्कारित होऊन प्राध्यापकाचा पेशा पत्करलाय हे कुणी बघत नाहीत. मनात वेळोवेळी अनेक गाठी बसत होत्या. त्यात आणखी एक सूक्ष्मशी गाठ बसली. समाज बदलू लागलाय हे यांच्या लक्षात का येऊ नये? जाऊ द्या, आपणच मोठं झालं पाहिजे. आपण त्यांच्या जातीयवादी म्हणून राग द्वेष करू लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? खरं तर माणसं केवळ जातीयवादी नसतात. तशीच असती तर एकाच जातीत अंतर्गत भांडणं झाली नसती. भाऊ एकाच घरात वादावादी करत बसले नसते. एकाच जातीच्या भाडेकरूंनी आणि घरमालकांनी एकमेकांवर खटले भरले नसते. खरा प्रश्न संस्कृतीचा येतो. जातींच्या परंपरागत स्वभाव वैशिष्ट्यांचा आणि रूढी निर्माण झालेल्या तथाकथित श्रेष्ठ कनिष्ठेचा येतो. त्यातून संघर्ष निर्माण होण्याची प्रथमदर्शनीच सामान्य माणसाला शक्यता वाटते. म्हणून नवा शेजारी स्वीकारताना शक्यतो आपल्या संस्कृतीचा, आपल्या जातीचा असावा असं परंपरेनं उच्चस्थानी असलेल्या माणसांना, जातींना वाटणं स्वाभाविक आहे. समाज व्यवहार हा असाच असतो. प्रवाहपतीत सामान्य माणसं अशीच असतात. मीही आपल्या जातीपेक्षा वरच्या पातळीवर असलेल्या संस्कृतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोच आहे ना. हळूहळू हे बदलू लागेल. प्रथम आपल्या ठिकाणी आपण आतून मोठं झालं पाहिजे. आपली योग्यता ओळखणारे आपले अनेक चांगले मित्र ब्राह्मणच आहेत. ते कुठं आहेत जातीयवादी? त्यांना आठवत राहिलं पाहिजे. मी ब्राह्मणी पेठा सोडून जागा शोधू लागलो. भांबुर्ड्याच्या शिरोळ गल्लीत शिरोळ्यांची एक चांगली जागा पहिल्याच मजल्यावर मिळाली. एकूण 4 खोल्या आणि भरपूर मोठी गच्ची. ऑगस्टमध्ये आम्ही तिथं बिऱ्हाडही केलं आणि पुण्यातला आमचा संसार सुरू झाला. तिकडं सौंदलगे गावात बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ घातला होता. सुंदराचं लग्न होऊन कशीबशी 2 वर्ष पूर्ण झाली होती. तिचं लग्न करण्याची आईनं घाई केली. खेडेगावच्या चालीरीतीप्रमाणे ते बरोबरही होतं. 14व्या-15व्या वर्षी पोरींची लग्न व्हावीत अशी आयांची इच्छा असे. सुंदराचं लग्न 17व्या वर्षी झालं. धोंडूबाईचं लग्न झाल्याबरोबर सुंदरासाठी जागा पाहायला सुरुवात झाली होती. सुंदरा देखणी होती.
तिला शोभेल असा एकही जागा येत नव्हता, म्हणून मी नाकारत होतो. पण मी BA झाल्यावर पुण्याला नोकरीसाठी आणि शिक्षणानिमित्त गेल्यावर तिचं लग्न आईनं उरकून घेतलं. कारण तिच्या मागोमाग लक्ष्मी लग्नाला आली होती. तिला 14वं संपत आलं होतं. सुंदरासाठी दादानं सौंदर्याचा जागा काढला होता. आई दादावर सतत राग करत होती. त्याला पोरींची लग्नाची काळजी नाही असा तिचा सतत आरोप असे. म्हणून दादानं हा जागा काढलेला. सौंदर्यात दादाची मावशी होती, तिच्याकडे तो वरचेवर जात असे. सौंदर्ग हजारभर वस्तीचं खेड. कागलपासून 6-7 मैलांवर कर्नाटक राज्यात होतं. दादाच्या आईकडचे सख्खे पाहुणे एवढेच होते. त्यामुळे त्याला मावशीचा ओढा अधिक होता. तिच्या ओळखीनं हा जागा मिळालेला. एकुलता एक मुलगा, अर्धा एकर रान, त्यात तंबाखू पिकलेला. मुलाचे वडील वारलेले. गावात घर होतं. मुलाची आई 1-2 म्हशी पाळून तिच्यावर जगत होती. सालभर राबून खाणारं घर. मुलगा रंगानं उजळ होता, म्हणून जोडा जमला असं माझ्या आई दादाला वाटलं. सुंदरा राबून खाईल ही त्यांची अपेक्षा. कागलपासनं जवळच गाव आहे. मावशीची नी तिच्या 50शीतल्या मुलाची वडीलधारी नजर आपल्या मुलीवर राहील असं दादाला वाटत होतं. आई सुंदरासाठी 2 वर्ष जागं हुडकून हुडकून कंटाळली होती. त्या अगोदर धोंडूसाठी जागा शोधण्यात तिनं वणवण केली होती. त्यानंतर लक्ष्मीसाठीही तिला कमर कसावी लागणार होती. या कल्पनेनं तिची मानसिक शक्ती संपुष्टात आली होती. अशावेळी तिला हा जागा बरा वाटून तिनं होकार दिला. सुंदराला या बाबतीत काही विचारण्याचा तिच्या पसंत नापसंतीचा प्रश्नच नव्हता. ती काहीशी अबोल होती. धाकटा मामा आणि माझा मित्र मधु सनगर यांच्या मदतीनं सगळं ठरून लग्न सौंदर्यात झालं. वर्षभराच्या आतच सुंदराला सासुरवास जाचू लागला. सुंदराला तिच्या घरची स्थिती यातून कळली. आसपासच्या सगळ्या शेजाऱ्यांनी त्या घराचा इतिहास सुंदराला सांगितला. सुंदरा तो वेळोवेळी कागलला आल्यावर सांगू लागली. लग्नाच्या अगोदरपासनं सासू आणि तिचा मुलगा रामा यांचं सतत भांडण होत होतं. एकुलता एक मुलगा म्हणून लाडात वाढवला होता. त्याची फळं ती भोगत होती. त्याला कसलं ते कामाचं वळण नव्हतं. तो नुसता गावातनं हिंडून कधी वाटेल तसं म्हस हिंडून आणून आयतर चरत होता. सौंदर्ग हे मोठ्या रस्त्याला लागून असलेलं गाव. तिथं येणाऱ्या जाणाऱ्या किरकोळ मोटारी थांबवत असत. त्यामुळं रस्त्याला लागून चहाचं हॉटेल, किरकोळ वस्तूंच्या विक्रीची दुकानं, 2 किरकोळ गाड्या असत. कुणी शेंगदाणे चिरमुरे विकत बसे, तर एका बाजूला हातभट्टीची दारू चोरून विकली जात असे. तिथं ट्रक आणि तसलीच भाडोत्री वाहनं थांबत. नेहमी माणसं जा-ये करत. रामाचा बराच वेळ त्या रस्त्याकडेच्या टपऱ्यात, हॉटेलात नाहीतर हातभट्टीच्या खोपटात जात असे. रिकामटेकड्या माणसांशी गप्पा मारता मारता त्यालाही पिण्याचा नाद लागला होता. वय वाढत जात होतं. सासूच्या हातापायातल्या शक्ती कमी कमी होऊ लागल्या होत्या. सतत कष्ट करून ती सुकून चालली होती. तूटाळी, भांगलन, खुडा मोडणी तिलाच बघावं लागत होतं. घरात येऊन सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाचं बघावं लागत होतं. म्हशीचीही उसाभर तिलाच करावी लागू लागली. रामा कोणत्याच कामाला हात लावेनासा झाल्यामुळं तिची कुतरोड होऊ लागली. भरीत भर म्हणून रामा घरातले पैसे उचलून दारू पिऊ लागला. कुणाच्या तरी खोपटात बसून जुगार खेळू लागला. वय वाढेल तशी त्याची ताकद आणि उर्मटपणाही वाढत होता. आई पैसे देईनाशी झाली की प्रसंगी तो घरातल्या कपाटाच्या कड्या उचकटून कपाट धुंडू लागला. एका बाजूला आईच्या शक्ती कमी होत चाललेल्या आणि दुसऱ्या बाजूनं मुलगा कुचकामी निघालेला. आई चिंतेत पडली. तिला जन्माचा कंटाळा आला. तिला वाटू लागलं लेकाचं लगीन करावं, सगळं सुरळीत होईल. ऐन तरुणपणात आले. मस्तावल्यासारखं झाले. घरात बायको आली की त्याची मस्ती जिरल. आज ना उद्या त्याचं लगीन केलं पाहिजे. येळ सरी केलं तर वळणाव तरी येईल. बायको मागोमाग तिच्या नादानं रानात तरी जाईल. एखादं पोरगं पोटाला आलं की परपंच करावं असं वाटेल. मिळवून आणावं, पोराला आंगड्या टोपड्यानं नटवावं असं वाटलं आणि कामाला लागले. सून घरात आली की मला बी इसवाटा मिळेल. पुढं घालून तिला कामाला न्यायला येईल. माझ्यावरचा ताण कमी पडेल आणि सुखानं 4 घास घरात बसून मी खाईन.
कणकणीत बघून पोरगी आणली पाहिजे. आता माझं असंच हळूहळू हातपाय वाटायला जायला लागणार. पोरगी दोघांसनी बी आधार होईल. तरण माणूस घरात आलं तर घराला नवी कळा येईल. पोराचं लगीन हे केलंच पाहिजे. उगच उंदाडतंय म्हणून किती दिस थांबायचं. वंशाला दिवा हे लागलाच पाहिजे. नाहीतरी काय लेकाला यल्लम्माच्या जोगता करून सोडायचंय. गाव तरी मला काय म्हणल. तिला लग्नाचा विचार पडला आणि तिनं तो आमच्या दादाच्या मावशीजवळ बोलून दाखवला. दादा असाच आपल्या मावशीकडं गेला असता आणि सुंदराच्या जागाचा विषय निघाला असता मावशीनं त्याला हा जागा सुचवला. सुंदराचं लग्न रामाबरोबर करून दिलं. अंगपेरानं दणकट असलेली सुंदरा सासूच्या मनात भरली आणि तिनं तिला सुनाच्या रूपानं राबून घ्यायला आपल्या घरात आणली. या निमित्तानं लेकाच्या बोटात तोळ्याची अंगठी आणि सुनाच्या कानात 2 तोळ्याचं घसघशीत फुलं आणि मंगळसूत्र विनासायास तिला मिळालं. कारण एकुलता एक मुलगा, शिवाय अर्धा एकराचा वतनदार. स्वतःच्या नावावर लंगोटी एवढीही जमिनीचा कधी तुकडा नसलेला माझ्या आईदादाला हा जागा सोन्यासारखा वाटलेला. त्यांनी मोठ्या आनंदानं लग्न करून दिलं. सून घरात आली. तिचं नवेपण संपलं आणि वर्षभरातच घरात तिघांचीही भांडणं पोटा पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झाली. रानातल्या तंबाखूची कामं संपली की दुसरं काम नसे. रोजगाराला जावं तर गावात दुसराही कोणता उद्योग नव्हता. पावसावर येणारा तंबाखू आणि पावसावरचीच कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात असल्यानं दिवाळीनंतर शेतातली कामं संपलेली असत. माणसांना मग पावसाळा येईपर्यंत 5-6 महिने काहीच काम नसत. ज्यांची हातावरची पोटं त्यांना रोजगार शोधत आसपासच्या बागायती रानांच्या गावी जावं लागे. बरीच माणसं निपाणीला जाऊन बिगारी काम करून पोट भरत. त्यांच्या बायका मग घरात बसून राहत, म्हसरं शेरडं सांभाळत, आसपासच्या गावात मिळाला तर रोजगार करत. सुंदराचा नवरा रामा काहीच काम करत नव्हता. घरात तर आता 2ला 3 तोंड झालेली. रामाची आई म्हणाली, रामा, आता परपंचाचा माणूस झालायस. कुठं तरी कामधामाचं बघ की. किती दिवस असा हुंडारून खाणार. का कुणाच्या बापाचं भ्या आहे? का कुणाच्या ताटातलं मी वडून खातोय? माझ्या बाचं वतन आहे, ते अजून तरी फुर आहे. तुम्ही दोघी बी राबतासा तेवढ्यात चालतंय. कवा पोरं बाळा होतील तेव्हा बघू म्हण. अरे माझ्या शेणी गेलात आता वाड्यात. किती दिस हाडं उघडू मी तुझ्यासाठी. लगेच सून हाताबुडी आली नाही तर हाडं वाडावर गेली वाटतं तुझी. बरं नाटक करतीस की. म्हणजे माझ्या बायकोनी मी राबून तुला खायला घालायचं ने तू गावचं हुंबरं पुजत बसायचं. बास कर की हाडं उघडायची सोंग. मला मेळ नव्हता. मनात येईल तो बोलत होता आणि कामं चुकून गावात हिंडत होता. पोरगा कामाला जायला ठाम नकार देतोय असं दिसल्यावर रामाच्या आईनं सुंदराला सांगितलं, तुझ्या नवऱ्याचं कसं पोट भरायचं ते तुझं तू बघ. मी काय तुला घरातलं जेवायला घालणार नाही. असं म्हणून स्वयंपाकघराच्या दाराला कडी कुंप लावून ती म्हसरं घेऊन बाहेर पडली. आतापर्यंत रोजगाराचं काम असलं की ती सुंदराला कामाला लावून देत असे आणि आपण म्हसरं घेऊन जात असे. पण आता गावातली कामं संपली होती. त्यामुळे पैशाची चणचण भासत होती. तंबाखूचा आलेला चिमूटभर पैसा पुरून खाण्याची गरज होती. म्हणून तिनं हा निर्णय घेतला. सुंदराला घरात उपाशीच ठेवलं व सुंदराच्या नवऱ्याला हे कळावं हा तिचा हिशोब होता. जेवायच्या वक्ताला रामा भटकून हलत डुलत आला. घरात येऊन बघतोय तर जेवणाला कुलूप. सुंदरानं त्याला सगळं सांगितलं. रामानं भडाभडा आईला शिव्या दिल्या. शेजार पाजारांच्या घरातल्या त्यांच्या कुलपाच्या किल्ल्या मागून आणल्या आणि आपल्या कुलपाला बसतात की नाही बघितल्या. त्या चालत नाही असं दिसल्यावर सरळ त्यानं धोंडा घालून कुलूप मोडलं आणि दार उघडलं. घरात 2 भाकरी आणि आमटी शिल्लक होती. त्या प्रथम दोघांनी मिळून खाल्ल्या. रामाचं पोट भरलं नाही म्हणून त्यानं आणखी 2-3 भाकरी भात करण्यास सांगितलं. घरात होतं तेवढं पीठ संपून सुंदरानं 3 भाकरी भात केला आणि दोघांनी मिळून खाल्ला. दुपारची 1-1.5 तासाची झोप घेऊन रामा तासभर दिसाला बाहेर पडला. सुंदराची सासू दिस बुडताना परत आली. तिनं सगळा इस्कोट झालेला बघितला. सुंदरा सोप्यातच बसली होती. तिनं म्हशी राखायच्या काठीनं धमाधमा बडून काढली. रांड,
घरात आयतं बसून खातीस? तुला कुठलं घालू? तूच त्या वाद्याला बरोबर घेऊन संगनमतानं माझं कुलूप तोडलंस, माझं घर फस्त करून खाल्लंस. तिला तिच्या लेकावर राग काढता येत नव्हता, म्हणून तिनं लेकाला अद्दल घडवण्यासाठी सुनेवर राग काढला. सुंदरा स्वभावानं अबोल. 1-2 वाक्य मुद्द्याचं बोलली की पुढं तिला बोलायला जमत नसे. सासूने तिला घरच्या बाहेर काढलं. सुंदरा वळचलनीलाच रडत बसली. सासू घरातनं म्हशीची धार काढत बडबडत होती. चालती हो वाद्याच्या मागणं. त्या सुकड्याला काम जमत नसतील तर भीक मागून झोळी भरून आण, मगच खा म्हणाव. ती सुंदराला घरात घ्यायला तयार नव्हती. शेजारणींनी तिला घरात घेण्याविषयी विनवण्या केल्या. तिचा काही अपराध नाही म्हणून सांगितलं तरी ती आत घेई. ती घुमीरांड आहे, गोगलगायनी पोटात पाय अशी तिची कहाणी आहे. भसासा मनमनभर दोघांसनी लागतंय. ह्या नोडीला नवऱ्याला मिळून आण म्हणून सांगायला येत नाही काय? मी मेल्यामागं संसार कसा करायची ही? सासूनं शहाणपण सुनावलं. रामा रात्री आल्यावर आईची निलेकाची खूप भांडणं झाली. रामानं भाकरीचं पीठ संपलेलं बघून सुंदराला भरपूर भात शिजवायला सांगितलं. सासू ते सुंदराला करू देईना, म्हणून रामानं आईच्या थोबाडीत मारली आणि तिला स्वयंपाकघरातनं बाहेर काढली. आरडाओरड करून आईनं आक्रोश मांडला. तिला शिव्या देऊ लागली. रात्री सासू जेवलीच नाही. मारामारीत चुली शेजारचं दूध सांडलं होतं. पोटभर भात खाऊन उठला. सुंदरा उपाशीच झोपली. सकाळी उठून पुन्हा भांडणं सुरू झाली. म्हणून एका म्हाताऱ्या शेजाऱ्यानं रामाला समजावून सांगितलं, बायकोला 1-8 दिवस माहेराला घालीव, मग सगळं थंड होईल. ते झाल्यावर तिला परत आण म्हण. सुंदरालाही हा विचार पटला. रामानं सुंदराला कागलला आणून सोडली. महिना होऊन गेला तरी सुंदराला न्यायला कुणी आलं नाही. सुंदरा निवांतपणे आमच्या मळ्यात राबून खात होती. पण आईला चिंता वाटू लागली. हिरा नांदनं हरून बसली होती. धोंडूबाईच्या गावाकडनं आरंभी अशाच तक्रारी येत होत्या. 1-2दा ती सिद्धनेरलीसनं निघूनही आली होती. पण तिला एक मुलगी झाल्यावर ती सिद्धनेरलीत आणि नवऱ्याच्या संसारात अडकली. आईनं सुटकेचा श्वास सोडला होता. सुंदराची सासू वांड होती, त्यामुळं आईला जास्त काळजी वाटू लागली. तशात सुंदरा आबोल असल्यामुळं तिला भांडायला मारामारी करायला जमत नव्हतं. मुस्क बांधलेल्या गायीसारखी ती मुकाट मारखाई आणि रडत बसे. म्हणून आईला पोटात भीतीचा गोळा उठलेला. सुंदरा नांदनं गमावून घरात बसली तर घर बदनाम होईल. ही तारा आपल्या लग्न झालेल्या पोरीसनी घरातच घेऊन बसती. पोरी लारडात वाढवलेल्या दिसतात म्हणून सारख्या माहेराला पळून येतात. त्यासनी कामाचं वळण नसावं, झोल्यांची कामं निवत नसावीत. असल्या घरची पोरगी नको ग बाई, आपल्या लेकाला बायको म्हणून असं लोक म्हणतील अशी आईला काळजी वाटू लागली. या काळजीपोटी तिनं महिन्यानंतर दादाला बरोबर घेऊन सुंदराला तिच्या सासरी पोचवलं. दोघांनी मिळून सासूला जरब दिली. रामालाही काम करून राबून घरात पैसा पाणी आणण्यास सांगितलं. सुंदरालाही हितच राबायचं आणि हितच खायचं म्हणून ताकीद दिली. पण 8 दिवसात सुंदरा परत आली. यावेळी ती एकटीच आली. माझ्या काय काय चाहड्या, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करून सांगितलं ग रांड. तुझा आईबा मला बोलणार कोण? अजून मी कवा शेजाराच्या भाऊबंदाचा देखील शबूत लावून घेतला नाही. नी तुझ्या नाण्यापायी मला तुझं आईबा बोलून गेलं का ग नोडे? माझी बेअब्रू केलीस. असं बोलून तिला बडदडून काढली. जा तुझ्या आईबाच्या घरला त्या भाड्याला घेऊन, म्हणून तिला घरातनं हाकलून दिली. रामा भटकायला गेला असतानाची ही गोष्ट. पुन्हा 8 दिवसाच्या आत सुंदरा घरात बघून आईचं टाळकं सटकलं. तिनं तिला दारातच धमाधमा बडून काढली. माझं घर बुडवायला बसली स्वयं हमाले. डोंबीदूर राहायला सांगितलं होतं का नाही काय? असं म्हणून तिनं हातातली लोखंडी फुकणी 4-5 वेळा तिच्या पाठीत घातली. मार्चचे शेवटच्या आठवड्यात दुसरी टर्म संपवून मी कागलला आलो. सुंदरा नुकतीच आलेली तिनं मला अंगावरचं पाठीवरचं काळं निळं वळ दाखवलं. मला ह्यो दालना नको, मला ते घर नको. मला दुसरीकडं कुठं बी वाटेल तिथं लगीन करून द्या. मी तिकडं जातो, खरं आता सौंदलग्याला जाणार नाही असं म्हणून माझ्यासमोर रडू लागले. 4 दिवसांनी तिची सगळी हकीकत पुन्हा एकदा नीट ऐकून घेतली. आईच्या पोटातलं भय जास्तीत जास्त वाढलं होतं. आईलाच मी उलटे प्रश्न टाकले तर आई मला म्हणाली, अंदा
सासूरवास हो असाच असतोय. मी किती सोसलं. जीव जाऊस तर मला माझा नवरा आणि नणन मारत होती. मी मनाचं दगड केला म्हणून हे दिस मला बघायला मिळालं. तसा हिनं तिथंच मेटा घ्यायला नको का. जरा हिच्या जीवावर उदार झाली तर सासूला एक घटक्यात खोपट्यात घालल अशी असून बी नुसती रडत येते. हिचं तोंड सदान कदा शिवलेलं. रांड, जरा उलट बोलाय शिक की. सासूच्या हातातलं ठेंग हिसकावून घ्यायला शिक. थोबाडात मारली तर तिच्या झिंजात धरून 4 हिसडं मारायला जरा शिक की. बघू ती सासू खाती का गेलती. तो तुझा नवरा म्हणणारा वाद्या धड असता तर तुला सवत राहायला आला असतं. पर ते फुटकं वाडगं तुझ्या नशिबात पडले. माझ्या दाल्याच्या त्या मावशी म्हणणाऱ्या रांडनं फसून गळ्यात बांधलं ग. मी तरी काय करू. तू तिथं एखादं पॉर होईस तर डोंबी दे बघ. मग पुढचं पुढं मी बघतो. आई मला आणि सुंदराला एकदम सांगत होती. तिची भीती मलाही खरी वाटत होती. मी सुंदराला आईचं म्हणणं कसं बरोबर आहे हे समजावून दिलं. सासूसंग चातुर्यानं गोडी गुलाबनं जरा पडती बाजू घेऊन वागायला सांगितलं. घडाबडा बोलत जा, जरा बोलून तिला खुश करत जा म्हणून समजावलं. 4 दिवसांनी सौंदल्याला जाऊया. मी तुझ्या सासूला सगळं समजावून सांगतो. जरा गोडी गुलाबीत घेऊया. रामाला बी कामाला जायला सांगतो. बघू काय होतंय ते. तोंड दिलंच पाहिजे. तुला पळून येऊन भागणार नाही असं बोललो. 4 दिवसांनी तिला सौंदल्याला घेऊन गेलो. सासूनं प्रथम बराच काळ तुंबलेल्या पाण्याचा तुंब काढावा तसा सैरावरात तोंड सोडलं. आपण एकदम थंड राहायचं. तिचं बोलून झाल्यावर हसत खेळत तिच्या गळ्यात पडायचं आणि तिला सगळं समजून द्यायचं असं मी ठरवलं होतं. ह्याप्रमाणे मी थंडपणानं सगळं ऐकून घेतलं. तिचं सगळं म्हणणं सगळ्या अंगाने समजून घेतलं. सुंदरासाठी कुठंतरी तुम्हीच काम काढा. ती कामाला जाईल. रामालाही कामाच्या जाण्याची विनंती केली तसा तो गेला नाही. तर संसार होणार नाही. बायको जवळ राहणार नाही. आई जेवायला किती दिस घालणार. ती आता म्हातारी होऊ लागली. नंतर तुला कोण बघणार नाही. म्हणून निदान बायको जवळ असावी म्हणून तरी कामाला जा. पुरुषासारखा पुरुष आहेस. घर चालवायला शिक असं विश्वासात घेऊन बोललो. त्यानं मुकाटमार हलवली. सुंदराला पुन्हा धीर देऊन मी कागलला परतलो. तिच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. मे महिन्यात माझ्या लग्नाची गडबड सुरू झाली. लग्न पुढं 8 दिवस आहे म्हणताना सुंदराला दादा घेऊन आला. या निमित्तानं आपल्या मावशीला भेटून लग्नाला येण्याची विनंती करूनही आला. एरवी दणकट आणि कांतिमान वाटणारी सुंदरा थकून पांजर झाली होती. तिच्या गालावर खबदाड पडली होती. भाजलेल्या कणसागत करपल्यासारखी वाटत होती. तिच्या तोंडावर दंडावर काळसर काळपटपणा आला होता. मनात आलं वैशाखाच्या उन्हामुळं अशी झाली असेल. तरीही कधी नव्हे तो सुकलेल्या खारकेसारखा तिचा देह बघून अतिशय वाईट वाटलं. पण काहीच बोललो नाही. बोललो तर ती गळ्यात पडून रडायला लागेल. जन्माचा खेळखोंडोबा कसा झाला म्हणून शोक करू लागेल अशी भीती मला वाटू लागली. म्हणून तिला खुशीत ठेवण्याचा प्रयत्न केला. बहिणींना लग्नासाठी कपडे घेताना तिला त्यातल्या त्यात बऱ्यापैकी लुगडं चोळी घेतलं. तिच्या आवडीची पुणेरी हिरव्या घडीची आणि गुलाबी रंगाची चोळी घेतली. लग्नात तिनं ती सुखानं मिरवली. लग्नानंतर ती 4-5 दिवस राहिल्यावर तिची पाठवणी केली. तिला न्यायला कुणीच येत नव्हतं. उन्हाळ्यामुळं म्हसरही कुठं चरायला नेता येत नव्हती. अधनमधनं रामा कुणातरी दोस्तांच्या संगतीनं निपाणीला कामाला जात होता. पण त्याला मुळातच कामाचं वळण नसल्यामुळं त्याला धसाकसाची कामं करता येत नव्हती. बकुटं दुखतंय, कणकण आली अशी काहीतरी कारणं काढून घरात राहत होता. त्यामुळं कामाला जाण्यात नियमितपणा नव्हता. 20-25 दिवसातच त्याचं मागचं तसं पुढं सुरू झालं. तो गावात चकाट्यापिटत हिंडू लागला. आलेला पैसा नीटपणे आईच्या हातात न देता दारूत नि जुगारात घालत होता. त्यामुळे ही कामाला जाऊन न गेलं तर जमा होत होती. कसं बसं 1 वर्ष रखडत गेलं. सौंदल्यापासनं 4-5 मैलांवर सासूचा भाऊ म्हणजे रामाचा मामा राहत होता. त्याची 8-10 एकर बागाई शेती होती. विहिरीवर 4-5 एकर रान भिजत होतं. ते सगळं रान तो आलटून पालटून वापरत होता. बहिणीला भेटायला म्हणून तो आला असताना घरातली सगळी परिस्थिती बहिणीनं भावाला सांगितली. रामाला निपाणीत काम मिळत नाही असं भासवलं. मामानं मदत करण्याची तयारी दाखवली.
ती अशी की रामानं मामाच्या मळ्यात टाकीन कामाला जायचं. गड्याबरोबर सकाळी उठल्यापासनं दिस बुडूस्तवर असेल ते काम करायचं. तिथं जेवायचं, खायचं आणि मळ्यातच वस्तीला पडायचं. 8 दिवसातनं एकदा बाजाराच्या दिवशी तेवढं सौंदलग्याला जाऊन यायचा. आईला बायकोला भेटून सवरून यायचं. रामानं ते मान्य केलं. ही घटना सौंदलग्यात घडत असतानाच दादाला मी सौंदलग्याला जाऊन सुंदराला 8 दिवस माहेराला घेऊन यायला सांगितलं. मनात असं होतं की मे मध्ये सुट्टीवर आलेल्या मला भेटायच्या निमित्तानं तिला 8 दिवस माहेरात राहायला मिळेल. दादालाही या निमित्तानं सौंदलग्यातल्या वृद्ध मावशीला जाऊन भेटल्यागत होणार होतं. दादा सौंदलग्याला गेलं. त्याच्या आदल्या दिवशी रामाचा मामा घरी येऊन रामाच्या कामाविषयी बोलणी करून गेला होता. दुसऱ्या दिवशी बाजार होता. बाजार हाट आणि सगळी तयारी करून रामा तिसऱ्या दिवशी मामाच्या गावाला जाणार होता. म्हणजे सुंदरा कागलला आली की त्याच्या दुसऱ्या दिवशी तो जाणार होता. आपण तर मामाच्या गावाला जाणार, पुन्हा 8 दिवसांनी परत येणार. तवर बायको माहेराला जाती तर जाऊ द्या असा त्यानं विचार केला. सुंदरा माहेराला आली. सुकून अगदी लाकडागत झाली होती. हाल चाललेच होते. 8-10 दिवस राहिली आणि दादा तिला पुन्हा सासरला घालून आला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मी पुण्याला आलो. 15 जूनला मला कॉलेजला जॉईन व्हायचं होतं. नवी नेमणूक, नवी जागा. त्यामुळे मी 2 दिवस अगोदर पुण्याला आलो आणि कामाच्या धबडग्यात गुंतून गेलो. स्मिताला कॉलेजमध्ये घालायचं होतं. धडपड करून तिला वसतिगृहात परवानगी मिळवायची होती. तशी ती मिळाल्यावर तिला कोयनेहून पुण्याला आणायची होती. नवं कॉलेज, नवा अभ्यासक्रम सुरू करायचा होता. नव्या लोकांशी जुळून घ्यायचं होतं. मिळेल तो वेळ घालून घराची शोधाशोध करायची होती. हे सगळं मी करत असताना 6 महिन्यांपूर्वी घरादारावर एक भीषण संकट हळूहळू सरत होतं. याच्या माझ्यासह कुणालाच पत्ता नव्हता. मळ्याचा निकाल डिसेंबर 1962च्या अगदी शेवटच्या दिवशी आमच्या विरोधात लागला होता. याचा पत्ता दादाला जूनमध्ये मी पुण्याला गेल्यावर लागला. पुण्याला आल्या आल्या मला गावाकडनं ताबडतोब परत येण्याविषयी व कोर्टातली कामं निभावून नेण्याविषयी पत्र येऊ लागली. मला लगेच परतणं शक्य नव्हतं. नव्यानंच रुजू झाल्यामुळं निदान 15 दिवस तरी सलग राहणं आवश्यक होतं. म्हणून जून महिना संपल्यावर जुलैच्या 1 तारखेला तिकडं गेलो. मळा आमच्या ताब्यातून कायमचा जाणार म्हणून घरात सगळ्यांचे जीव घाबरे झालेले. दादाचं धाबं दानानं गेलेलं. अशा परिस्थितीत सुंदरा थोड्या दिवसात कुणालाही न सांगता पुन्हा कागलला निघून आलेली. जून महिन्यात तिच्या बाबतीत तिकडं बरंच रामायण घडलं होतं. मे महिन्यात जेव्हा ती परत गेली होती तेव्हा रामा मामाच्या गावासनं एका आठवड्यातनं जे परत आला होता तो गेलाच नाही. मामानं त्याला येऊ नको म्हणून सांगितलं होतं. पहिल्या 4-5 दिवसातच त्याच्या अंगाच्या नाना कळा त्याला दिसल्या होत्या. त्याच्या हातून कामं अतिशय संथ गतीने होत होती. अंगात हलीपपणा नव्हता. अजगरासारखी कामाची चाल होती. तशात गड्याबरोबर काम करताना तो घटकेला मटाक करून बसत असे. त्यामुळं कामाला रुंदावं पडत असे. तासाच्या कामाला 2 तास लागत होते. सतत बडबड, त्यामुळं स्वतःचंही कामाकडे ध्यान नाही नि बरोबरच्या गड्यालाही ऐकण्याची जबरी केल्यामुळं त्याचंही काम हातातल्या हातात राही. खायला मात्र भरपूर लागे. बिडीचं व्यसन होतं. त्यामुळं मळ्यात त्याच्या कामामध्ये अडथळा जास्त होऊ लागला. म्हणून मामानं रामाला आता परत येऊ न ग म्हणून सांगितलं. आठवड्याचं जे काय खाऊन पिऊन ठरलं होतं ते त्याच्या हातावर बाजारासाठी म्हणून टेकवलं नि मामा त्याच्या लोडण्यातनं मोकळा झाला. उलट रामाचं म्हणणं असं की तो सुकाळीचा मावळा असला तरी लई काढीव हाय, लंबर एकचा खडूस आहे, कामाला घटकाचं बी सांदा खाऊन देत नाही, पक्का पिळून घेतोय, निगड्याचं अन्न मला खायला लावतोय, नुसत्या ताककण्या आणि कोरड्याच भाकरी. मागायला गेलं तर मामी एक डोळा बचकं एवढं करून अर्ध्या ठिकाणी चतकूर भाकरी टाकायची. मनाला म्हटलं माझ्या तोंडाकडनं काय काळं पाणी चाललं नाही. कसं बी असलं तरी आपलं घर, आपलं गाव नि आपलं वाडवडला जीत रानच बरं म्हणून आलो झालं. त्याचं असं कायमचं परत येणं बघून रामाच्या आईचं डोसकं भडकलं. दोघांच्या भांडणाचा तमाशा गल्लीला बघायला मिळाला. सुंदरा परत गेल्यावर सासूनं तिच्यासमोर जालीम उपाय मांडला.
सुंदरानं सासूच्या भावाच्या मळ्यात नोकरी करायची, नाहीतर रामानं रोजच्या रोज निपाणीस कामाला जाऊन सगळेच्या सगळे पैसे आईच्या हातात द्यायचे. ज्या दिवशी सुंदराचा किंवा रामाचा रोजगार नसेल त्या दिवशी सुंदराचं जेवण बंद. सुंदराच्या काळजाचं पाणी झालं. तरी ती म्हणाली, मी रोजच्या रोज 4-5 मैल जातो आणि भावाच्या मळ्यात राबतो, पर सांच्याला परत येतो. चालेल, तसं कर. सुंदरा मामाच्या गावाला कामाला जाऊ लागली. रोजच्या रोज 4-5 मैल जायचं आणि दिवसभर राबून दिस बुडताना 4-5 मैल परत यायचं. 3-4 दिवसातच तिच्या पायांच्या खुट्ट्या मोडून गेल्या. ती अंगात कणकण येऊन कामाला जाऊ लागली. मामाच्या बायकोला सुंदराचे हे हाल बघवले नाहीत. पोरी, अशा ढोर कष्टानं महिनाभरात मरून जाशील. कशाला उगाच जीवाचं चंदन करू लागलीस. हे घर तसं तुझ्या आईबाचं असल्यागतच आहे. दिसभर काम करत जा आणि हितच राहत जा. 8 दिवसांनी बाजाराच्या दिवशी जात जा म्हण सौंदाग्याला. काय आहे त्या सौंदाग्यात तुझं? तो नवरा म्हणणारा असा आईत खारू आहे. हे तुला अगोदरच ठाऊक नव्हतं? निदान तुझ्या आईबानी तरी चौकशी करायला नव्हती काय? काय हे तुझ्या जन्माचं पोतरं केलं सगळ्यांनी मिळून. सुंदराला मामीचा विचार पटला. सासूची मुळात तीच इच्छा होती. तिनं मग सासूला सांगितलं आणि ती 8-8 दिवस मामाकडेच राहू लागली. 8 दिवसांनी बाजाराच्या दिवशी परत येऊ लागली. सुंदराच्या ह्या करणीनं रामाला बायको असून नसल्यासारखी झाली. थोडे दिवस वाट बघून त्यानं आईजवळ आकाश पाताळ एक केलं आणि तिची आणि त्याची पुन्हा मारामारी झाली. माझी बायको, तू तुझ्या भावाची रान केलीस. भमाले, तुला लाज कशी नाही वाटली? तुझा भाऊ कारट खाऊ आहे, त्याची नजर बोकडाची आहे. माझ्या बायकोला तिकडं लावून द्यायचं नाही असा त्याचा हेका सुरू झाला. म्हणून तो स्वतः उठून मामाच्या गावाला गेला आणि त्यानं तिथं त्याच्याशी भांडण काढलं. सुंदराला म्हणाला, मला भाड खायला घालतीस काय रांड? ह्या कडूच्या मळ्यात कशाला राहिलीस इथं? चल घराकडं आधी. तिला पुढं घालून सौंदर्याला घेऊन आलं. सौंदर्यात आईनं दाराला कुलूप घातलं आणि दारात बसली. तुम्ही दोघं बी हा घरातनं चालतं व्हा असं म्हणू लागली. तिथं पुन्हा रामाची आणि त्याच्या आईची जुंपली. रात्री सगळं गाव झोपलं तरी ह्यांची भांडणं सुरूच होती. माझ्या मुर्द्यावरनंच तुला ह्या घरात जावं लागल. शेवटी सुंदराला दादाच्या मावशीच्या सुनेनं आपल्या घरी झोपायला नेलं. तिथं सुंदरा रातभर झोपली आणि सकाळी उठून कागलला निघून आली. नेमका त्याच दुसऱ्या दिवशी मी पुण्याहून कागलला कोर्टाच्या कामासाठी आलो होतो. माझ्या मनात मळ्याचे विचार घोंगावत होते. त्या गडबडीत 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी परत पुण्याला यायला निघालो तर आईनं मला कोलदांडा घातला. आंदा, ही राणसारखी नवऱ्याच्या घरातनं पळून येते. माझ्या गळ्याला फास लावायला ही टपली आहे. हिचं एवढं नाणं सुरळीत लावा नी मगच त्या पुण्याला जा. त्या सासूला आणि नवरा म्हणणाऱ्याला चांगला दम देऊन ये. माझं डोकं मळ्याच्या काळजीनं किडल्यागत झालं होतं. सुंदराच्या जाचाची आतापर्यंत तपशिलानं मला कल्पना आली होती. सौंदर्याच्या प्रवासातच तिच्याशी सविस्तर बोलावं. तिच्यामुळं माझी 1 दिवसाची रजा वाढणार होती. मी काहीसा वैतागून गेलो होतो. सुंदराला मी म्हणालो, चल ग सुंदरे, आटीप. सगळी तयारी कर. ती राण सासू आणि तो सुकाळीचा काय सांगतोय बघूया. मी तिकडं आता नांदायला जाणार नाही बघा. का? सुंदरा गप्पच बसली. का ग, का जाणार नाहीस? मला तिथं जाच लय होतूया. सासू मारती, उपाशी ठेवती, कामाला जा म्हणती. कामाला गेलो तर नवरा नको म्हणतोय. मला एवढं मरमर मरून बी 2-2 दिवस अन्न मिळत नाही. मला इकडं कुठं बी हिरीत ढकलून द्या. मी जीव देतो, पर तिकडं जाणार नाही. तुला तिकडंच गेलं पाहिजे. तू इकडं आम्हाला असं भ्या घालू नकोस. तू ह्या घराला तिकडं दिलीस तवाच मुकलीस. जीव द्यायचा असेल तर त्या सासूच्या आणि नवऱ्याच्या पुढं दे. चल आधी उठ, मी निक्षून सांगत होतो. मी जाणार नाही बघा. ती बसल्या जागसनं उठलीच नाही. आई तिला कडाकडा बोलली तरीही उठली नाही. माझं डोसकं भडकलं आणि मी तिला खच्चून एक थोबाडीत दिली. उठतीस का नाही एक देऊ? तरीही ती उठली नाही. म्हणून तिला दुसरी थोबाडीत देताना तिची मान थोडी कल्ली आणि माझ्या हाताचा दणका किंचित खाली बसला. तिच्या मानेतनं अनपेक्षितपणे रक्ताची चिळकांडी उडाली. ती एकदम किंचाळली. तिची मानेखालची चोळी आणि लुगडं लालेल्या रक्तानं भिजू लागलं.
काय झालं मलाच कळेना. थप्पड मारल्यानं रक्त कसं आलं हे मला कळेना. एकदम मी गडबडून गेलो. तिच्या कानात आम्ही लग्नात घातलेली फुलं तिच्या सासूनं काढून आपल्या ताब्यात ठेवली होती. फुलं नसल्यावर कानाची भोकं बुजू जाऊ नयेत म्हणून तिनं दोन्ही कानांच्या त्या भोकात बाभळीचं काटं थोडी थोडी टोकं मोडून घातले होते. डाव्या गालावर थप्पड बसताना ती कानाच्या पाळीवर लागली होती आणि काटा बरोबर मानेत खसकन घुसला होता. मानेत घुसल्यावर कानातनं उलटा निघाला होता. मी तो चिमटीत गच्च धरून मानेतनं बाहेर काढला. माझ्या हातून हे काहीतरीच होऊन बसलं म्हणून माझं मन गलबलून गेलं. आतून भडबडून आल्यासारखं झालं, पण वरून मला ते दाखवता येईना. मी तिच्या जखमेवर थोडा वेळ दातवण लावून गप्प बसलो. प्रेमाच्या सुरात तिला समजावून सांगितलं, त्या दोघांसने मी तिथं सरळ करतो का नाही बघ, पर तुला तिथंच नांदणं केलं पाहिजे हे ध्यानात ठेव. तुझं नशीबच फुटका हाय, त्याला मी तरी काय करू. सासू हाय तवर तुला जाचच सोसावं लागणार. ती एकदाची मेली की मग तुझा हात कोण धरणार आहे तिथं. आणि एवढं करून बी हा डाव नाहीच जमलं तर मग तू ये कागलाला, बघू म्हण मग पुढच्या पुढं काय करायचं ते. मी तिची समजूत काढली. तासभर सगळं शांत बसलो. तिचा रक्तस्राव थांबला. तिनं चोळी आणि लुगडं बदललं. अंगावरचं आईनं धुवून टाकलं. परड्यातल्या उन्हात फडफडत ठेवून वाळवलं आणि थोडं थोडं खाऊन आम्ही उठलो. बळबळच तिला सौंदर्याला नेलं. गावात आल्यावर घराकडे जाताना पायात शिसा भरल्यागत ती चालत होती. दोघंही घरात जेवण करून आडवं झाले होते. दोघांची चांगली खरडपट्टी काढली. अंगात धमक नव्हती तर लगीन करून पोरीचं वाटोळं का केलंस म्हणून विचारलं. जर का आता पोरीला उपाशी मारलं आणि उपाशी ठेवलीस तर नाही तुम्हासनी पोलिसांच्या ताब्यात देऊन तुरुंगात टाकलं तर कुणा गावचं सांगणार नाही म्हणून दम दिला. उभ्या उभ्या निघून आलो. मी शिकून साहेब झालो होतो. पुण्याच्या हापिसात मोठ्या नोकरीवरचा अधिकारी होतो. माझ्या हातात अधिकार होते अशी त्यांची समजूत होती. तिचा मी दम देण्यासाठी उपयोग करून घेतला. मी पुण्याला आलो. पुण्याला घर शोधण्याच्या उद्योगाला लागलो. घर मिळालं ते मिळालं म्हणून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भर पावसाळ्यात पुन्हा कागलला आलो. आमचा 3 एक पोती भरून कागलात टाकलेला पंढरपूरचा संसार पुण्याला न्यायच्या इराद्यानं तयारी केली. सुंदराची चौकशी केली. ती आता तिला शेतावरच पावसात चिखल तुडवत उभं भिजत काम करावी लागत होती. वादावादी भांडाभांडी सुरूच होती. सुंदरा शिव्या खात मार खात उपास काढत डोंबी देत होती. वाटलं आता सगळं रांकेला लागल. संसार घेऊन पुण्याला आलो आणि नव्या घरात संसार थाटला. गावाकडचे पत्र येत होती. पेरण्या जास्तनाला लागल्या होत्या. पाऊस पाणी मनासारखं झालं होतं. नद्या नाले पूर येऊन दुथडी भरून वाहत होते. अशा वेळी धाकटा मामा घर हुडकत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आला आणि त्यानं एक चिठ्ठी हातात दिली. सुंदराबाईनं जाचाला कंटाळून वेदगंगा नदीच्या भरपुरात उडी टाकली नी आत्महत्या केली होती. मी हपकून गेलो. तिच्या लग्नानंतर 2.5 वर्षात सगळा कारभार आटोपला. शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यावर तिनं हा निर्णय घेतला. आप्पाच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी होती. आईनं आप्पाकडनं ती लिहून घेतली होती. मामानं सविस्तर हकीकत सांगितली. तो आणि दादा सौंदर्याला जाऊन चौकशी करून आले होते. 2 दिवस सुंदरा उपाशी होती. तशातही ती कामं करत होती. नवऱ्याची आणि आईची भांडणं सुरूच होती. शेतावर जायचं निमित्त करून सुंदरा वेदगंगा नदीवर गेली. काठावर पायातल्या 2 चपल्या, गवत आणण्यासाठी घेतलेला विळा, दोरी, मंगळसूत्र आणि बोटातील जोडवी काढून तिनं पावसात पांघरायच्या पोत्याच्या घडीवर ठेवली आणि अंगावरच्या चोळी लुगड्यानिशी नदीत उडी टाकली. वेदगंगाच्या पुराचं घोंगावत जाणारं पाणी, पाण्यात खळाळत भोवरे निर्माण होणारे, त्यात वेगानं पुढं सरकणारा सुंदराचा देह, मुकटपणे गटांगळ्या खाणारा, हात वर करणारा, लांब लांब जाणारा. ती मोकळी मोकळी झाली. सासूनं तिच्या कानातली फुलं अगोदरच काढून घेतलेली. पोत्याच्या घडीवर चपल्या, चपल्यांच्या मध्ये पायातली जोडवी आणि सोन्याच्या 2 मण्यांचं मंगळसूत्र. चपल्यांच्या टाचापाशी डोईवरती चुंबळ. हे सगळं तिनं सासूला, नवऱ्याला, सौंदालगे गावच्या दारिद्र्याला दान केलं होतं.
आत्मविसर्जन करण्यापूर्वी वेदगंगा माईच्या काठावर जाऊन आपली दुःखपूजा उरकून घ्यावी, अशा त्या वस्तू पोत्याच्या घडीवर मांडलेल्या. सगळं संपवून वयाच्या 19व्या वर्षीच मोकळी झाली होती. तर मित्रांनो, घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.